या संपूर्ण जगाचा विचार करा आणि जगामध्ये जेवढे देश झाले शास्त्र सांगते तेवढे देश भोग प्रधान, भारत देश संस्कृती प्रधान. विठ्ठल किती आपला भारत देश संस्कृती प्रधान सांगितलं शास्त्रांनी, थोडं लक्ष द्या. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा ततन्य भोग भूमया. जपान जगाचं शस्त्रगार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत आणि भारत देश जगातलं देवघर आहे. आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही माणसे रोज उठल्यानंतर संध्याकाळ होईपर्यंत भगवंताचं नाव आपल्या मुखातून येते. मग आपण भाग्यवान आहेत का फुटक्या नशिबाचे? भाग्यवान आहेत. आम्ही दैवाचे दैवाचे चांगलं वातावरण. फक्त मला ऍडजस्ट करून घ्या, सांभाळून घ्या. तुमच्या पुढे मी तुमचं लेकरू आहे. माझं कीर्तन म्हणजे सगळ्याला समजन असं मोकळे, घालीन लोटांगण मोकळं पटांगण. माझ्या कीर्तनात काही नियम नाही. आता सगळे वयस्कर माणसं माझ्या पुढे बसलेत. कुणाला गुडघ्याचा जरी त्रास असेल डायरेक्ट पाय लांबून बसा, ताण घ्यायचं नाही. माता माऊल्यो कीर्तन ऐकण्याकरता आलात, लय मोठे उपकार आहेत. झोपा लागले तर खुशाल झोपा. बरोबर तुम्हाला कीर्तन झालं मी उठवतो. गुरुजी यांना बोलून जास्त फायदा नाही. का फायदा नाही? शासनाच्या लाडक्या बहीण येते, आपण कशाला बोलायचं. हप्ता चालू आहे ना जीजी, चालू आहे ना. 10 पर्यंत सगळे फ्रेश बसा. विठ्ठल कशामुळं? आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. संत महात्मे आपण, संत महात्म्याची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. आणि या भूमीमध्ये जर तुम्हा मला जन्म भेटत असन, भाग्यवान माणसं आहे सजनो. मग एकच काम करायचं, जे या संत महात्म्याने आपल्याला परंपरा लावून दिली त्याच्या पाठीमागं चालणं तुमचं आमचं काम आहे. संत महात्म्याने आपल्या पाया पडावं एवढी मोठी आपली लायकी नाही. जगद्गुरु तुकोबाराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. विश्वमाऊली ज्ञानोबाराने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. संत नारायण बाबाने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. पण हे संत महात्मे तुमच्या आमच्या पाया पडले. का पाया पडले? कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही, साधू संतांना लोकांची अधोगती सहन होत नाही. कुत्र्याला गती सहन होत नाही. 3 मुद्दे बघा. कशी गती सहन होत नाही? मोटरसायकलनं जर प्रवास करणारे माणसं असतील आणि दुधाचा जर व्यवसाय असेल त्यांच्या लक्षात येईल. मोटरसायकल रस्त्याला पळाली, कुत्र माग लागत आहे. दादा कुणाच्या माणसं बोलत नाहीत का इथले? मोकळं बोला. मी एखादा प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्या. चुकलं तर चुक द्या. मी कुठं फाशीची शिक्षा द्यायला तुम्हाला? तुमचंच लेकरू आहे मी. मोटरसायकल जर घराच्या बाहेर काढली, कुत्र माग लागत आहे. मोटरसायकल पाडतंय पण कुत्र माग लागत आहे. का लागत आहे? कुत्र्याला गती सहन होत नाही. बरं मोटरसायकल सापडन ना, 4 व्हीलर सापडन का? पण तरी सुद्धा माग लागतंय. कोण? का? कुत्र्याला गती सहन होत नाही. अजून पुढे चला. माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. सध्याच्या काळामध्ये जळकुट्या नावाचा रोग आलाय बघा. इकडे आलाय का? नसन आला इकडं, कारण ही महात्म्याची भूमी आहे. बरं नाही आला तर. पण सध्याच्या काळात जळकुटी प्रवृत्ती निर्माण झाली. का? एखाद्याला जर प्रसिद्धी मिळाली तर याचा आपोआप पोट दुखायला लागले. कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. बघा तुम्ही, एक मनुष्याला सहन झालं नाही दुसऱ्याचं आणि माजलगावला दवाखान्यात गेला. डॉक्टर म्हणे काय व्हायले? तेव्हा म्हणे लय पोट दुखायले. कधीपासून दुखायले? तेव्हा म्हणे शेजारच्यानी बंगला बांधला तेव्हापासून. सांगण्याचं तात्पर्य, कुत्र्याला गती सहन होत नाही, माणसाला दुसऱ्याची प्रगती सहन होत नाही. आणि नंबर 3, साधू संतांना लोकांची अधोगती सहन होत नाही. बुडत है जाना न देखावे डोळारा, हे तो कळवळा म्हणूनिया हे तो कळवळा म्हणूनिया. बुडत है जाना देखावे डोळा, बुडत है जाना देखावे डोळा, हे तो कळवळा म्हणूनिया कळवळा म्हणूनिया. भले भले.
पडती हाती म्हणून काळा कळवळा पडती हाती म्हणून काळा येतो हिताचा कळवळा हाती म्हणून काळा म्हणून हाती म्हणून काळा म्हणून हाती म्हणून बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा. कळवळा शब्द गुरुजी फक्त 3च जणाला शोभतो. कळवळा शब्द कुणा कुणाला? नंबर 1 आपल्या घरातल्या माय बापाला कळवळा शब्द लाभतो. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती. क्या बात आहे गुरुजी, वा गुरुजी वा. काय गोड प्रमाणे सगळे पाठांतरातले माणसं आहेत. माझाच नंबर कसा लागला काय माहित बा तुमच्या पुढे लेकराचा. पण काहीतरी पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे मदन घडता सेवा, म्हणे मदन घडता सेवा, म्हणे मदन घडता सेवा, म्हणे मदन घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. काहीतरी मागच्या जन्मातलं पुण्य गुरुजी माझं की मला या भूमीमध्ये येण्याकरता आणि सेवा करण्याकरता नारायण बाबाची सेवा करण्याकरता पुण्य प्राप्त झालं. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. चला आपलं विषयांतर पागल. कळवळा शब्द फक्त माय बापाला शोभून येतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची. कळवळा शब्द नंबर 1 माय बापाला शोभून दिसतो. कळवळा शब्द नंबर 2 साधू संतांना शोभून दिसतो. आणि कळवळा शब्द नंबर 3 ब्रह्मांडाच्या मालकाला शोभून दिसतो. अभंगाचा दरवाजा आहे विठ्ठला. पहिला कळवळा शब्द जगामध्ये 3च माणसं असे ते निस्वार्थपणाने तुमच्या आमच्यावर प्रेम करतात. घरातले मायबाप, साधू संत आणि ब्रह्मांडाचा मालक. लोक म्हणते महाराज समाज प्रेम करीत नाही का? समाज प्रेम करतो पण स्वार्थापोटी प्रेम करणारा समाज आहे. आज मला कीर्तन येतं, संपूर्ण समाज माझ्यावर प्रेम करील. तुम्ही गायन करतात, महाराज मृदुंग वाजवतो, संपूर्ण समाज तुमच्यावर प्रेम करील. पण निस्वार्थपणाने प्रेम करणारे 3च माणसं आहेत. बाकीचे स्वार्थापोटी प्रेम करतील. स्वार्थ. दादा तुमचं काय नाव? सुग्रीव भाऊ. तुम्हाला असं अधून मधून बोलल्यावर राग नाही येणार? छे छे असे माणसं पाहिजे. कारण माझा स्वभाव आहे, एक तर मी कोणाला कीर्तनात धरीत नाही, धरलं तर कीर्तन होऊस तर असं. अशी माणसं असली म्हणजे जरा बोलायला सोपं जाते. सुग्रीव भाऊ तुम्हाला तुमच्या पाहुण्या रावण्याचे फोन येतात का? वा येतातच, येणारच. बरं चांगलं चालू असलं येते का आपलं हीच का लिहा? हा चांगलं चालू असलं. इकडे शेतात माल कोणचा आहे? कापूस. कापसाचा थोडाफार पैसा आला आणि खिसा भरला, कुणी कोण पाहुण्याला कळतो गुरुजी काय माहित भाऊ. आपोआप फोन येणार सुग्रीव भाऊला. हॅलो काय सुग्रीव भाऊ, 1 महिना झालं तुम्हाला बघितलंच नाही, कर्मच ना तुम्हाला पाहिल्याशिवाय कर्म न का. हॅलो सावधान बर का. आणि एकदा काय आपलं इचकलं ना गुरुजी, कोण्या पाहुण्याचा फोन येत नाही, कोण्या मेवण्याचा फोन येत नाही. दिवसभरातून आला तर त्या कंपनीच्या बाईचा फोन येतो. ती बी बाई म्हणतो हॅलो आपका बॅलेन्स. कोण कोणाला विचारतं सज्जनानो. आराम के है सब संग साथी, जब वक्त बड़ा तब कोई नहीं, मतलब के है दुनिया में सब लोग, कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का, डेरा स्मशानों की ओर से, जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं. जन है सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतही काळीचे नाही कोणी नाही, अंतही काळीचे. जन है
असं पाठांतर म्हणल्यावर मी काय 12 वाजले काय आणि 1 वाजले काय, फक्त तुम्ही बसले पाहिजे. अरे, खरं बसता का? भांडण इकडे आहे. कसं करायचं? चालू द्यायचं का? ती म्हणते तुला कीर्तन नसून कुठं उद्या. वातावरण जुळून आलं सज्जनानो. नाही तर महाराष्ट्रात कीर्तन करतो सज्जनानो, साथ भेटत नाही, 7.5 भेटत आम्हाला. पण काहीतरी पुण्य चांगल्या महात्म्याच्या सानिध्यात आज सेवा करण्याकरता मिळायला लागले. थोडस कसं करतो आता, पदर घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. विठाला अरे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतही काळाचे लोक प्रेम करतात, समाज प्रेम करतो, पण त्याच्या पाठीमाग काहीतरी स्वार्थ आहे. मायबाप निस्वार्थपणाने प्रेम करतात, संत महात्मे निस्वार्थपणाने प्रेम करतो, देव निस्वार्थपणाने प्रेम करतो. अहो संत नारायण बाबाने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. जगद्गुरु तुकोबराय महाविष्णूचे अवतार होते, या महात्म्याने आपल्या पाया पडावं एवढी आपली लायकी नाही. पण हे संत महात्मे तुमच्या आमच्या पाया पडे. लागून या पाया विनवितो तुम करे टाळी बोला. मुखीना पैठणच्या नाथ बाबांना माय बापाची उपमा द्यावी आपल्याला. करा रे बापानो साधन हरीचे. मायबाप म्हणले संत महात्मे, मायबाप पाया पडावा आपल्या. बापानी लेकराच्या पाया पडावं का? मी घरी जाऊ का? काहीतरी उत्तर द्या ना. बापानी लेकाच्या पाया पडावं का? दादा सुग्रीव नाही पडावं. पण बापाला परमार्थाचा छंद नाही, बापाला कीर्तनाची गोडी नाही, आणि त्या बापाचं लेकरू जर कीर्तन करत असन, टाळ घेत असन, त्या बापानं सुद्धा लेकाच्या पाया पडावं का? पित्याने जैसा वंदावा कुमारा, जैसा वंदावा कुमार, पित्याने जैसा वंदावा कुमारा, जैसा वंदावा कुमार, दयाचे अंतरी देव वसे, अंतरी देव वसे, अंतरी देव वसे. 100 पैकी 100 आपा मार्क तुम्हाला. वा, असं वाटेल खिशातले 200 रुपये काढून तुम्हाला देऊन टाकावात. पण आपले माणूस आपल्या जवळचे ते महाराज लोकांचं घेत नाहीत, म्हणून मी बी देत नाही. काय आपल्यातले आपल्या जाऊ द्या. पितयाने तैसा वंदावा कुमार. बापाने लेकाच्या पाया पडू नये, पण बापाला परमार्थाचा छंद नाही, आणि लेकरू जर भजन करत असन, हे लेकर आपल्याच गावातले का? हा, टाळी वाजवा एकदा यांच्या करता. वा, धन्य माता पिता, वा भाग्यवान लेकर. अशा लेकराच्या बापाने जरी पाया पडलं व्यर्थ जात नाही सज्जनांनो. पण शास्त्र सांगतं बाप ब्रह्मज्ञानी आहे. मग अशा बापाच्या लेकराने बापाने लेकराच्या पाया पडावं का? नाही पडावं. पण वेळ अशी विचित्र आली गुरुजी, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येते, बाप लेकराचे पाय धरतो, ढसा ढसा रडतोय सध्याच्या काळात. पोरा पाया पडतो रे बापू तुझ्या, माझ्या गळ्यात माळे, 4 चौघात मला किंमत आहे, लोक सकाळी मला रामराम घालतात, जे हरे घालतात, तुझ्या पाया पडतो, त्या लोकांच्या नादी लागू नको. जशी बापाला लेकराबद्दल कळवळा निर्माण होतो, जसं आईला लेकराबद्दल कळवळा निर्माण होतो, तसं संत महात्म्याला या समाजाबद्दल कळवळा निर्माण होत असतो. सज्जना पाया पडायच्या लायकीच नाहीत हे महात्मे, पण पाया पडले तुमच्या आमच्या. नाथ बाबांनी मायबापाची उपमा दिली, जगद्गुरु तुकोबाई आपले चरण धरले, नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्या पुढे लोटांगण घातलं. कर जोडोनी विनवितो तुम्हा वासुदेव वासुदेव म्हणा, कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका गुंतू विषय कामा वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गावात आल्याबरोबर आपा बरेच लोक नाराज झाले असतील, म्हणले असतील रामेश्वर गुरुजींना आपानी दत्ता महाराजांना कशाला चितकुस सशाचं पिल्लू दुसऱ्या दिवशी आणलं असं, कायच कीर्तन सांगत असन. माझ्या अवताराकडे बघून बरेच लोक सुग्रीभाऊ नाराज होते. तुम्ही बैठकीत बसल्या बसल्या विचार केला कशाला चितकुस बोलील असं. मग
सध्याच्या काळात लोक बाह्यरंग बघायलेत का अंतरंग बघायलेत? बाह्यरंग बघतात आपागुर लोक. महाराज ओळखीत लोक, पण कसा ओळखलीत गुरुजी माहिती का? सध्याच्या काळात महाराजाला चिंतन किती येतं याच्याहून घेणं देणं नाही. गावात महाराज कोण्या गाडीत आला याला किंमत देतात लोक. हे बघा, महाराज कोण्या गाडीत आला हे त्याचं प्रारब्ध आहे, पण महाराज किती गाथ्यातून ज्ञानेश्वरीतून आला हे त्याचं पुण्य आहे. सध्या समाज अंतरंग बघत नाही, लोक बाह्यरंग बघतात. बाह्यरंग आणि बाह्यरंग बघितल्यामुळे तुमच्या आमच्या जीवनामध्ये भूल निर्माण व्हायला लागली. अंतरंग शोधा, अंतरंग. सुग्रीव भाऊ, एका माणसानं बाजारामध्ये विंचू आणले ऐकायला. काय आणले? विंचू आणले ऐकायला. सुग्रीव भाऊ म्हणते महाराजाच्या गोळ्या संपल्या का काय? बाजारात कुठे इंचू विकत येत का? सज्जनानो, हे कलियुग आहे, कलियुग. या कलियुगात तुम्ही कशाचा बी धंदा टाका, गिराईक तयारच आहे. तुम्ही साप ऐकायचा जरी धंदा टाकला, साप, तरी सुद्धा लोक घेणार. कशाला? शेजारच्या घरात सोडायला. कलियुग आहे. कलियुगामध्ये महाराज सत्याला कुणी किंमत देत नाही. तुकोबऱ्या म्हणतात लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. खरं जितकं माणूस बोलन अवघड कार्यक्रम आहे. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. पण दुनियात तशी निघाली आता. लोक अंतरंग बघत नाहीत, लोक बाहेरंग बघायला लागलेत. एक जणांना बाजारात इंचू आणली ऐकायला आणि इंचवाचे 3 ढिगल केले. इकडे काय म्हणते, ढिगल का गंज? ढिगल केले 3. आपल्या गावातलं गिराईक गेलं आणि विचारलं, दुकानदार ते विंचवाचा ढिगल केवढ्याला आहे? दुकानदार म्हणे कोणता? तो ठोकर. दुकानदार म्हणे 1000 रुपयाला आहे. आणि त्याच्या शेजारचा बारीक. दुकानदार म्हणे ते बी 1000 रुपयाचा आहे. आणि त्याच्या शेजारचा बारीक. दुकानदार म्हणे ते बी 1000 रुपयाचा. गिराईक म्हणे तुम्हाला काय कळतंय का नाही? काही विंचू बारीक आहेत, काही ठोकर आहेत, काही त्याच्यापेक्षा ठोकर आहेत. सगळ्या विंचवाची किंमत सारखी का ठेवली? दुकानदार म्हणे दादा, या 3 ढिगलातला तू कोणता बी विंचू घे. हॅलो, दणका सारखाच आहे. तसा आजचा महाराज जरी दिसायला बारीक दिसत असन, विठाला पाया पडे संत महात्मे. पाया पडायच्या लायकीचे नाहीत, पण तुमचा आमचा उद्धार व्हावा याच्या करता संत महात्मे पडले. कळवळा शब्द फक्त संत महात्म्याला लागतो. कळवळा शब्द आपल्या घरातल्या माय बापाला लागतो आणि कळवळा शब्द ब्रह्मांडाच्या मालकाला शोभतो. काय जगद्गुरु तुकोबरायची वाणी. राजा, अरे अनमोल किमतीचा मनुष्य जन्म ब्रह्मांडाच्या मालकानं दान देऊन टाकला. दान जेने हा जीव दिला दयाचे करीन चिंतना, गायीन गुण तयाचे, गायीन गुण तयाचे, जेने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतना, जग जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जेने हा जीव दिला जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. दादा, अरे भगवंताचे उपकार किती आहेत, किती. जेने हा जीव दिला दान, अरे जीवदान दिला भगवंतानं. मायबाप देतात जन्मदान, संत महात्मे देतात कृपादान, पण ब्रह्मांडाचा मालक देतो जीवदान. जेने हा जीव दान दिला, पण आपल्याला किंमत कळली नाही याची. का कळली नाही? जी वस्तू गुरुजी माणसाला फुकट मिळते का त्याची माणसाला किंमत राहत नाही. तसे मनुष्याचं मॉडेल हे शरीर भगवंतानं दान दिलं. दान दिल्यामुळे याची किंमत कळली नाही. बघा, अजून ज्या ज्या वस्तू माणसाला फुकट मिळतात का त्याची किंमत राहत नाही. लाईट बिलाची किंमत खेड्यामध्ये का सिटीमध्ये? सिटीमध्ये. लोकांना जर खेड्यामध्ये यायचं असेल, बाहेर कुठं जर जायचं असेल सिटीतल्या लोकांना, सगळंच बंद करावं लागतंय. फ्रीज सोडून चट खटके बंद करावं लागते. का? त्यांना लाईट बिलाची किंमत आहे. आणि खेड्यामध्ये डीपीवर आकडा आहे. कशामुळं? किंमत कळली नाही ना. मला खरं सांगा, गाईचं दूध लेकरा करता का वासरा करता? हा, वासरा करता. नाही वासराला पाजता आलं नका पाजू, पण कमीत कमी घरातल्या लेकराला तरी पाजलं पाहिजे. दुधावाले माणसं इतके हुशार आहेत, वासराला बी पिऊ देत नाहीत.
घरातल्या लेकरा बाळाला पिऊ देत नाहीत आणि विकण्याकरता चुलीवर तापवण्याकरता ठुतेत. आणि त्या मावशीचं दुधाकडे जरा दुर्लक्ष केलं आणि दूध म्हणे आता मी आत्महत्या करणार. हॅलो, आत्महत्या म्हणजे जरा 4G लक्ष दिलं तर कळतं. मांजर जशी दुधाला टपून असते का तसा श्रोता कीर्तनाला टपून पाहिजे. लक्ष दिलं तर कळतं. कारण काय काय विनोद माझ्या कीर्तनात जरा 5G आहेत 5G. लक्ष दिलं तर कळतं, नाही तर डोक्याच्या नाही मंडपाच्या वरून जातं कधी कधी. आमच्या गावातल्या काकूला म्हणलं, काकू सरपंचाची बायको तर कोमात गेली. म्हातारी म्हणली, माय मोठ्याले माणसेत कुठे बी जाते का, कुंभमेळ्याला गेली का काय. डोक्याच्या वरून नाही मंडपाच्या वरून चालेल. लक्ष दिलं तर कळतं बरं का. लहान लेकरं शाळेत जाऊ लागलं. लहान लेकरू बाबा, लहान लेकरू शाळा जाऊ सुग्री भाऊ. आणि शाळा जाता जाता त्याला म्हणलं कुठं चालला. तो म्हणला शाळा चाललो. म्हणलं डब्यात काय. तो म्हणला पुरणाची पोळी आहे. म्हणलं खाऊ का मी. खाणं मारा, तुम्हाला कशाला कोण काय म्हणेन. आणि मम्मीने विचारल्या सांगन मम्मीला कुत्र्यानं खाल्ली म्हणून. विठाला लक्ष द्या. गाईचं दूध शास्त्र सांगतो वासराचं नाही. वासराला पाजता आलं नका पाजू, पण कमीत कमी घरातल्या लेकरा बाळाला तरी. पण मावशीनं दूध लेकराला पाजू दिलं नाही, वासराला पाजू दिलं नाही. आणि तापवण्याकरता विकण्याकरता चुलीवर ठेवलं आणि जाळ वाळलेला होता, दुर्लक्ष केलं आणि दुधाने आत्महत्या केली. म्हणजे दूध उतू गेलं. आता लक्ष देऊ नका. गाईचं दूध वासराला न पाजता लेकराला न पाजता जसं उतू जाणं म्हणजे वायाला जाणं, तसं मनुष्य जन्म भेटून भजन नाही करणं म्हणजे वायाला जाणं. भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती. सुकृती नरदेह लाधला, बहुता सुकृती नरदेह लाधला, बहुता सुकृती नरदेहा लादला, बहुता सुकृती नरदेहा लादला. भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती, भक्ती विना गेला अधोगती. बहुता सुकृती नरदेह लादला, पण भक्ती विना गेला किंवा तुकोबऱ्या मातात नाही तरी गेला जन्म वाया. अरे मनुष्य जन्म भेटून या मनुष्य जन्मामध्ये जे करायचे ते न करता व्यर्थ काम केले, मिळून सुद्धा फायदा होत नाही. उपकार माना त्या भगवंताचे. सगळे इंद्रिय चांगले दिले इंद्रिय हात पाय कान, पण काय करावं फुकट दिलं सगळं मिळालं, लोकांना किंमत कळली नाही. हे बघा, ज्याला हात नाही का त्याच्याकडे लक्ष द्या. भगवंतानं आपल्याला 2 हात दिलेत. उपकार माना त्या भगवंताचे. कधीतरी आरशासमोर उभा राहा, आपलं प्रतिबिंब आरशामध्ये बघा आणि एखाद्या लंगड्या माणसाचं प्रतिबिंब बघा, मग कळण भगवंतानं आपल्यावर किती मोठी कृपा केली. 2 हात दिले भगवंतानी, उपकार माना त्या भगवंताचे. अरे माझ्या गावातला व्यक्तीला आज हात नाहीत, पाय नाही, डोळा नाही, त्याच्यापेक्षा मी भाग्यवान आहे. भगवंतानं मला सगळे इंद्रिय चांगले दिलेत, पण किंमत लोकांना कळत नाही. हात दिले भगवंतानी, हाताने योग्य उपयोग झाला पाहिजे. कशानं शोभा आहे हाताला, जितकं होईल तितकं दान धर्म करा. हाताला शोभा दान धर्मानं येते. विठ्ठल गुरुजी आपल्या सप्त्यात रोज अन्नदान आहे. वा, अन्नदात्या करता एकदा स्वागत म्हणून टाळी वाजवा सगळे. भाग्यवान माणसं आहेत नाना की ज्यांच्याकडून अन्नदान घडते. गावची लोकसंख्या किती? 2000. मंडप मध्ये बघा बरं 1500 तरी आहेत का? बाकीचे ऍडमिट केले का कुठं? का कोरोना झाला? अजिबात नाही. परमार्थाचा रस्ता सगळ्याला दिसत नाही. सपने तो हर कोई सा जाते हैं, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वो आते हैं जिसे मेरे भगवान बुलाते हैं. अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखे हरी. परमार्थाचा रस्ता सगळ्याला दिसत नाही. जेवढे मंडपात आले समजून चालायचं मागच्या जन्मातलं पुण्य उदयाला आलं. जे मंडपात येऊन वापस गेले समजायचं आपलं नशीब हिवराच्या झाडाखाली झोपलंय. विठाला सगळ्याला परमार्थाचा गंध नाही, सगळ्याकडून अन्नदान घडत नाही. ज्या मंडळीने अन्नदान दिलं सप्त्यामध्ये, ऐका तुमचं पुण्य वाया जाणार नाही. परमार्थामध्ये कोणतं बी कष्ट करा आणि परमार्थात कोणतं बी कार्य करा, परमार्थातले कष्ट वाया जात नाहीत. कोणतं बी काम करा. मृदुंग वाजवण्याकरता तुम्हाला जर कणिक सांगितली असेल आणून द्या,
परमार्थातली सेवा आहे. पावडरचा डबा आणून द्या, टाळ आणून द्या, इथं किती बी कष्ट करा, इथलं पुण्य वाया जात नाही. संसारातल्या लेकरा बाळा करता किती बी पैसा कमवा, ते शेवटी घराच्या बाहेर हाकलून दिल्याशिवाय. तुकोबारांनी स्वतःचा अनुभव सांगितला. आतापर्यंत संसारातल्या लोकांची मी सेवा करत होतो, पण काय करावं, माझ्या डोळ्यात पाणी आणलं संसारातल्या लोकांनी. करिताया सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची, करिता सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, सेवा कुटुंबाची, सेवा कुटुंबाचे. अरे संसाराच्या तापे. तुकोबारा म्हणतात त्या संसारातल्या लोकांची सेवा करत होतो, रडवलं मला एक दिवस. नंतर आता मज नसावे सर्वथा संसार गंधीची हे वार्ता. झालो वेळा सोनी जाणता पावे अनंता तुका म्हणे. मज नसावे सर्वथा गंधीची हे वार्ता. झालो वेळा सोनी जाणता पावे अनंता तुका म्हणे. संसार आहे तो सज्जनो, रडवतो माणसाला. किती बी कष्ट करा, रडवतो संसार. थोडे कष्ट करा, आनंद देतो, त्याचं नाव परमार्थ. इथं कोणती बी सेवा करा, इथलं पुण्य वाया जात नाही. तुका म्हणे श्रम केला अवघाला फळाशी. अन्नदान घडतं, अन्नदान देऊन टाका, कारण अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्य जगात कोणतं नाही. ज्यांना ज्यांना वाटतं अशा घोर कलियुगात मला देव भेटावा, घोर कलियुग म्हणतोय मी, कारण कलियुगासारखं विचित्रच युग कोणतं नाही. आता शेवटचं कलियुग आहे. किती विचित्र आहे मी सांगण्यापेक्षा आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला आणि पैठणच्या नाथबाबानं लिखाण केलं या कलियुगाची महती. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून सांगावया आले यमाई माझे नहा. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. सांगावया आले यमाई माझे. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, शकून 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 सांगावया आले यमाई माझे नहा. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. आदिशक्ती मुक्ताबाईनं उपदेश केला आणि पैठणच्या नाथबाबानं लिखाण काढलं. कलियुग वेगळं वार आहे. कलियुगात खऱ्याला किंमतच नाही. उदन करीती हेळन संताची. ऐका कलीचे महिमान असं त्यासी रिजले जन पापा देते अनुमोदन. बस, ऐका कलीचे, जितकं माणूस कलियुगात खऱ्यानं वागन तितका त्याला त्रास होणार, जितका माणूस खोट्यानं वागन तितका त्याचा जय जयकार होणार. उलट्या खोपडीचं कलियुग आहे. खऱ्या माणसाला किंमत नाही, खोट्या माणसाचा जय जयकार झाल्यास. हे कलियुग कसं आहे माहिती का मृदुंगाचार्य, जो वळई रचितो का, काय म्हणते तिकडं वळई आपा, जे वळई रचितो का रचणारा लोक देते 200 रुपये आणि जे फुकून देतो का त्याला देते 1000 रुपये. असलं कलियुग आहे. चांगल्याला किंमत नाही. गाईला जास्त किंमत पाहिजे का घोड्याला जास्त किंमत पाहिजे? पण काळ बदलला, कलियुगाचं वार आहे. काय तुकोबाराची भाषा आहे. अरे गाईला पाहिल्यानंतर बदा बदा मारायला लागलाय आणि घोड्याला पाहिल्यानंतर त्याची सेवा करायला लागलाय. घोड्याची चाकरी गोड लागे, घोड्याची चाकरी गोड लागे, घोड्याची चाकरी गोड लागे. आई सीधे कोणी बदा बदा मारी, आई सीधे कोणी बदा बदा मारी. आई सीधे कोणी बदा बदा मारी. आई सीधे कोणी बदा बदा मारी. घोड्याची चाकरी करीत तसे, घोड्याची चाकरी करीत असे, घोड्याची चाकरी करीत असे. वास्तविक पाहता गायीची सेवा श्रेष्ठ सांगितली, पण कलियुगात मध्ये श्रेष्ठ नाही. दुधाला जास्त किंमत आहे का दारूला? किंमत कशाला पाहिजे? ज्ञानोबा म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड.
दूध पवित्र आहे, गोड आहे, लोकांना आवडत नाही गुरुजी. आणि दारू सगळ्यात निषिद्ध पदार्थ आहे, पण लोक औशीनं पितात. दारू सारखा निषिद्धच पदार्थ कोणता नाही सज्जनांनो. निषिद्ध पदार्थ आहे. दारू पासून मुक्त होण्याकरता हे धर्म मंडप आहे. आपल्या गावातील कमीत कमी 2 जरी माणसानं कायमची दारू सोडून जर माळ घातली का, आपला परमार्थाचा शेवट झाला म्हणून समजायचं. दारू सारखा निषिद्ध पदार्थ कोणताच नाही सज्जन. तुम्ही म्हणता तुला का एवढी तळमळे, मला सांगू वाटत नाही गुरुजी, आपण त्या दिवशी सांगितलं. पण नारदाच्या गादीवर सांगतोय मी खानदानी दारुड्याचा मुलगा आहे. खानदानी दारुड्याचा कधी कधी विषय काढू वाटत नाही कीर्तनामध्ये, कारण काही माणसं चांगली असतात आणि 1-2 बाहेर असतीतच. मग कीर्तन झाल्यानंतर त्यांना आपला राग येऊ शकतो. महाराज, कीर्तनाचा आणि दारूचा काय संबंध आहे? आम्ही दारू पितो तुमच्या पैशाची पितो का? आम्ही दारू पितो तुमच्या पाकिटातले पैसे काढून पिली का? दारू बद्दल का बोलले? आणि कीर्तन झाल्यानंतर त्यांनी जर मग गचुंडी धरली तर किती जण सोडायला येतील? त्याला माझा राग येऊ शकतो. पण नारदाच्या गादून मी सांगन, दादा, मी दारू बद्दल बोलल्यानंतर माझा एवढा जर राग येत असेल ना, आपली एकुलती एक मुलगी एखाद्या दारुड्याला देऊन बघ ही माय माऊली कसा संसार करत असेल. महाराज, तळमळ वाटते. मी खानदानी, आमच्या वडिलांना जाऊन आज 15 वर्ष पूर्ण व्हायला लागले. केवळ दारूमुळे गेले आमचे वडील. आज जर असते आमचे वडील, आम्हाला आनंद वाटला असता, वडिलांना आनंद वाटला असता. दारूमुळे किती जणांचे संसार बर्बाद झाले सजन. आमच्या आई सांगायच्या, मालक नका पिऊ, चांगली नाही शरीराला. तुकोबराय म्हणतात, नका करू नाश आयुष्याचा. नाही ऐकलं, आईचं ऐकलं नाही, आमचं काय ऐकणार? आम्ही सांगितलं, बाबा नका पिऊ. काय परिणाम झाला? कमी वयामध्ये मला वनवासात टाकलं आणि कमी वयामध्ये आईच्या कपडावरलं कुंकू पुसून गेले. माया हो, पण माझ्या माईनं असं ठरवलं, या लेकराला बापाचा एक सुद्धा वाईट गुण लागू देणार नाही. आणि मी लहान असताना मला पैठणला शिकण्याकरता पाठवलं माझ्या माईनं, आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं एका दारुड्याचा मुलगा सुद्धा कीर्तन करू शकतो, हे माझ्या माईनं दाखवून दिलं. तळमळ वाटते आम्हाला सज्जन. लोकांना राग येईल, महाराज आम्ही का तुमच्या पैसे दारू का? तुमचं का आमचं, आम्ही पितो, तुमचं काय जाणार आहे? आमचं काय जाणार नाही. पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर चाललात हे लक्षात ठेवा. विठ्ठला. पण कलियुगामध्ये त्यालाच किंमत आली. मद्यपानाची शिराणी नवनीताशी न पुशे कुणी. किंमत आली त्याला. कशामुळं? कलियुगामध्ये. मग अशा घोर कलियुगामध्ये जर तुम्हाला वाटत असेल मला देव भेटावा, 2च साधन शिल्लक आहे सध्याच्या काळात. 2च. नंबर 1, अन्नदान करा. अन्नदानाच्या प्राप्तीवर भगवंताची प्राप्ती होईल. लोक म्हणले, महाराज आम्हाला अन्नदान घडत नाही. नाही ना, अन्नदान घडणार. घरी बसल्या बसल्या भजन करा. कलियुगामध्ये भजन करणाऱ्याला देव लवकर प्राप्त होतो. विठ्ठला. येणे नारायण देईल भेटी, येणे नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी, नारायण देईल भेटी. नंबर 1, देव प्राप्त करायचं तुम्हाला. अन्नदान करा. अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्य आता कलियुगात कोणतंच राहिलं नाही. लोक म्हणतात, महाराज परंपरेनुसार अन्नदान चालू आहे, सप्त्यामध्ये संस्थेवर अन्नदान चालू आहे. पण अन्नदानाचं पुण्य काय अजून आम्हाला कळलं नाही. आता तुम्ही मोठे महात्मे आहेत, मोठ्या महात्म्याच्या मुखातून कीर्तन श्रवण करणारे बडे बडे माणसं आहेत. तुम्ही काय मिळतं अन्नदानानं? अहो, आजोबा होते, अन्नदानाची परंपरा चालू होती. त्यांच्यानंतर वडिलांनी परंपरा चालवली आणि आता मी चालवतोय अन्नदानाची परंपरा, माझ्या वडिलांची. पण अन्नदानाचं पुण्य काय? अन्नदानासारखं श्रेष्ठ पुण्य कोणतं? अन्नदाने दृढ आयुष्य, अन्नदाने दृढ आयुष्य, उदक दाने सदा सुखी, उदक दाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालकी, मंदिर दाने भुवन पालके, सुपरिमळ उपचारा, उपचारा, अन्नदाने दृढ आयुष्य, अन्नदाने दृढ आयुष्य, अन्नदाने दृढ
ताराबाबाची ते तर एक शीत दिदले अन्न आणि होय कोटी कुळाचे उद्धारण. कोटी कुळाचा उद्धार होण्याची ताकद अन्नदानामध्ये. आणि नामदेव महाराजचा अभंग आहे, अन्नदाने दृढायुषी. एक जण म्हणला महाराज मला अन्नदान घडत नाही पण मी पाणी दान देतो सप्त्यामध्ये, ते सुद्धा पुण्य वाया जात नाही. उदक दाने सदा सुखी, तो सुखी राहतो म्हणून. कोणती बी सेवा करा परमार्थामध्ये. एक जण म्हणी गडगंजे श्रीमंत आहे, पैसा आहे माझ्याकडं आणि गावामध्ये मंदिरच नव्हतं, मी मंदिराला जागा दिली, काय पुण्य मिळतं? मंदिर दाने भुवन पालकी सुपरिमळू उपचारा. हे बघा दानाची लिस्ट सांगितली नामदेव महाराजांना. पुण्य वाया जात नाही पण अन्नदान गुरुजी सगळ्याला घडत नाही. गावात माणसं का कमी श्रीमंत आहेत का तुमच्या? अहो जानेवारीला इस्टेट पेटवून दिली तर डिसेंबर पर्यंत धन इजणार नाही, एवढे श्रीमंत आहेत माणसं. पण अन्नदान सगळ्याला घडत नाही. मोठ्या माणसाकडे जर गावातले लोक गेले ना, दादा अहो गावात सप्ताह बसलाय, मग अहो श्रीमंत आहेत तुम्ही, एखादी पंगत द्या ना सप्त्यामध्ये. तो कोबऱ्या मातात गडगंजे श्रीमंती आहे आणि पंगत शब्द ऐकला लाखवा फुटल्यासारखा हात चळचळ कापत. उष्ट्या हाते नुडवी काग, उष्ट्या हाते नुडवी काग, धर्मधारिष्ट गोष्टी सांगे. उष्ट्या हाते नुडवी काग, उष्ट्या हाते नुडवी काग, उष्ट्या हाते नुडवी काग, दाने का बेहात, दाने का बेहात, दाने का बेहात, दाने का बेहात. नावडे हे दिसी माता, 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 नावडे हे दिसी माता. दाने कापे हात, दान धर्म शब्द ऐकला तो कोबऱ्या मतात. श्रीमंती गडगंजे श्रीमंती, पण दान धर्म करायचं म्हणलं लपवा फुटल्या सगळ्याला घडत नाही. घडत असन तुमच्याकडून भाग्यवान माणसे. हात दिले भगवंतानी अन्नदान करा, पाय दिले भगवंतानी पायी तीर्थ यात्रा, मुखी राम नाम. मुख दिलं भगवंतानी भजन करण्याकरता दिलं. डोळे दिले, डोळे तुम्ही घ्या रे सुख. विनंती केली सगळ्या साधू संतांना, राजा अनमोल किमतीचा मनुष्य जन्म प्राप्त झाला, सहजासहजी मिळाला नाही. मग एका एका योनी कोटी कोटी फेर, प्रत्येकाला फिरावं लागलं तेव्हा सुंदर मनुष्य जन्म प्राप्त झाला. मग भगवंताचं भजन कर ना तू. करू महाराज, अरे करू म्हणलेलं जमत नाही, ग्रास गिळे सत्ता कधी करतो महाराज. हे तारुणपण आहे आमचं, तारुणपण परमार्थच करायचा आहे ना. म्हातारपणात करतो ना म्हणला, म्हातारपणामध्ये दादा म्हातारपणामध्ये परमार्थ करू वाटतो, करता येत नाही. म्हातारपणामध्ये भजन करू वाटतं, करता येत नाही. म्हातारपणामध्ये दान धर्म करू वाटतो, हातात सत्ता राहत नाही, लेकराच्या हातात गेली असती. म्हातारपणामध्ये पायानं तीर्थयात्रा करू वाटती, पाये साथ देत नाहीत. उपकार माना साधू संतांचे, जव हे सकळ हात चालावया तव तू आपुले तीर्थयात्रे जाय. हातामध्ये शक्ती आहे, दान धर्म देऊन टाका. पायामध्ये शक्ती आहे, तीर्थयात्रा करून घ्या. हातात शक्ती आहे, मिळालं ना सगळं, फक्त पुण्य जमा करून ठेवा. किती पुण्य जमा केलं पाहिजे माणसानं? माणूस जोपर्यंत गुरुजी जिवंत आहे तोपर्यंत माणसाला पैसा लागतो, पण मेल्यानंतर पैसा सोबत येत नाही. मी पैसा कमवू नका या मताचा नाही, मरेपर्यंत पैसा लागतो, पण मेल्याच्या नंतर पापन पुण्यच माणसाचं सोबत येते. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्य माज्ञा. 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 मग तेथे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तय्य माज्ञा. मग तेथे चले काही, हे सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल
सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाई तुका म्हणे तई सुग्रीव भाऊ माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून वर जाते कुठं वर मंडपावर वर जातो आणि तिथं चित्रगुप्त आपल्या नावाची फाईल काढतात बघतात त्यानं उभ्या आयुष्यामध्ये काय दिवा लावलाय तर लोक मग ते चित्रण गुप्तन हिशोबन काय काढलंय नवीनच चित्रगुप्त आपला हिशोब करतात का रोज रोज आपल्या सोबत चित्रगुप्त सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती चांगलं काम केलं किती वाईट काम केलं याचा हिशोब लिहितात कोण मग कुठं असतात दोन भुजेवर बसलेले चित्रगुप्त गुप्त रूपामध्ये त्यांची वही आहे लिखित आहे कुणाला दिसत नाही म्हणून त्यांचं नाव चित्रगुप्त आहे सकाळ झाली पुण्य केलं पुण्याच्या लिस्टमध्ये नाव पाप केलं पापाच्या लिस्टमध्ये नाव आणि माणूस मेल्यानंतर 16 गाव फिरून वर जातं आणि यमपुरीमध्ये यमराजाच्या समोर चित्रगुप्त आपल्या नावाची फाईल काढतात आणि यमराजा रेड्यावर बसल्यातून हातामध्ये चाबूक कोण्या गावचे शिंदेवाडीची बर काय नाव आहे सुग्रीव भाऊ असं त्यांचंच नाही सगळ्याचा हिशोब आहे फक्त हाताखाली घेतलं त्याला राग नाही येणार मला जायचं बरं का घरी मोकळे माणसे येते सगळ्याचा हिशोब आहे सगळ्याचा हिशोब काय आपण दिवा चित्रगुप्त बघा यानं उभ्या आयुष्यामध्ये काय दिवा लावलाय तर चल हात कापत त्याची गावामध्ये तुझ्यासारखा श्रीमंत माणूस कुणी नव्हता अरे बाप हो मी श्रीमंत माणूस गावात सप्ताह होतो का हो लय मोठा सप्ताह होतो बर कीर्तनाला गेलता का नाही घरी झोपलो तो झोपला की ठोका मारिती तोडीती झोडीती निष्ठूर यमाचे किंकर 1-2 साल बहु साल नाही त्या यमाशी सज्जनानो डोळ्यात पाणी येतं त्या टायमाला पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू ज्या वेळेस त्याला विचारते मनुष्य जन्म तुला प्राप्त झाला होता भजन केलं का कधी डोळ्यातून पाणी येतं श्रीमंती होती अन्नदान दिलं नाही दिलं डोळ्यातून पाणी येतं सजन मग त्या टायमाला त्याला बुद्धी सुचती माझ्या गावामध्ये खूप मोठा सप्ताह होता अन्नदान दिलं असतं तर ते पुण्य आता काम आलं असतं हे माणसाला कळत म्हणून ज्याची पट्टी द्यायची राहिली असेल त्या हिशोबातून मुक्त व्हा हे माझ्या पदरचं नाही नाथ बाबांना भारुडामध्ये सांगितलंय हिशोब पडेल जमा सरकारी 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 येईल यमाजीची स्वारी येईल यमाजीची स्वारी येईल यमाजीची स्वारी येईल यमाजीची स्वारी जीवाजी धरोनी आकार भारी जीवाजी धरोनी आकार भारी धरोनी आकार भारी जीवाजी धरोनी आकार भारी देतील मार 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 जोहार माय बाप जोहार 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 जोहार माय बाप माय बाप जोहार माय बाप जोहार माय बाप जोहार माय जोहार झाले साधू संत आपल्या पाया पडे राजा या मनुष्य जन्माची तुला किंमत कळली पाहिजे निस्वार्थ प्रेम माय बापाचं निस्वार्थ प्रेम साधू संताचं निस्वार्थ प्रेम ब्रह्मांडाच्या मालकाचं किती निस्वार्थ प्रेम आहे ब्रह्मांडाच्या मालकाचं जो भजन करतो त्याचं सुद्धा देव रक्षण करतो का त्याचा सुद्धा सांभाळ करणारा ब्रह्मांडाचा मालक आम्ही आपण बोलणारे जीव आहेत पण ब्रह्मांडाचा मालक किती कृपाळ आहे माहिती का सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलील ऐशे नाही किती कृपाळू आहे देव काय जगद्गुरु तुकोबरे दृष्टांत दिला बघा एक पाषाणाच्या पोटी बैसला दरदुर दयामुखी चारा कोण घाली काय माणसं ज्ञानी आहेत पाषाण म्हणजे दगड दरदूर म्हणजे बेडूक
जगद्गुरु तुकोबऱ्या म्हणतात रस्त्याचं काम चालू झालं. रस्त्याचं काम चालू झालं, दगड येऊन पडले. दगड फोडणाऱ्या लोकांनी घणाचा घाव दगडावर मारला. दगडाचे 2 तुकडे झाले. त्याच्यातून बेंडकीचं पिल्लू बाहेर पडलं. तुकोबराय तुम्हा आम्हाला प्रश्न विचारतात, सगळी कोण पॅक असणारा दगड आणि त्याच्यामध्ये जर बेंडकीचं पिल्लू राहत असेल, सांगा तिचं रक्षण कोणी केलं असेल? सगळ्याचं रक्षण करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. आपण तर भजन करणारे माणसं आहेत. आपलं रक्षण का करणार आहेत? तुमचं आमचं रक्षण करणारा तूच आहे, ब्रह्मांडाचा मालक. किती रक्षण केलं ब्रह्मांडाच्या मालकानं? दादा माग ते रोग आलता. कोणता रोग? कोरोना. आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये कळालं बरं का कोण कोणावर किती प्रेम करत. बरेच माणसं म्हणत होते महाराज एकुलता एक लेकरू आहे मला, आणि पोटच्या लेकरा करता मी कोटीची प्रॉपर्टी कमवली, कोटीची प्रॉपर्टी. पण स्वतःचा बाप पॉझिटिव्ह आला आणि पोटच्या लेकरानं फेकून भाकर वाढी. बापाला फेकून भाकर काय वाटलं असेल त्याला? हे कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकाला कळालं कोण कोणावर किती प्रेम करत. पण तशा सुद्धा काळामध्ये ब्रह्मांडाच्या मालकानं तुमचं आमचं रक्षण केलं. भाग्यवान आहे सज्जनांनो, आपण भाग्यवान या मंडळामध्ये बसलेले लोक. का भाग्यवान आहेत? दवाखाने विकत घेणारे मेले. आपण कोरोनाच्या काळामध्ये दवाखाने विकत घेणारे कोटीची प्रॉपर्टी होती. लोक म्हणायचे अण्णा अण्णा आम्ही सकाळी पाहिले पण संध्याकाळी गुंडाळून आणले. कोटीची प्रॉपर्टी होती लोकांकडे, कोटीची प्रॉपर्टी. दवाखाने विकत घेणारे मेले. याच्यामधलं कुणीच मेलं नाही. सगळे माझ्याकडे टोळो टोळो बघालेत. भगवंताचे उपकार माना. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो कोरोनाच्या हारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. या कोरोनाच्या काळापासून आपण वाचलोत का? हे भगवंतानं दिलेलं बोनस आयुष्य. बोनस आयुष्य. ज्यांनी ज्यांनी परमार्थ केला, अन्नदान केलं, अन्नदानाचं पुण्य वाया गेलं नाही सजनो. आपण वाचलोत ना, नाही तर बरेच आपले शेजारचे माणसं गेले. आपण वाचलोत. परमार्थाचं पुण्य ब्रह्मांडाच्या मालकानं रक्षण केलं तुमचं आमचं. किती सांभाळतो दृष्टांत ऐका. किती कृपाळूपणे किती सांभाळतो ब्रह्मांडाचा मालक. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. आपा ना वारकरी होता. भजन करायचा, पाठ ऐकायचा, ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचा. पण कोरोनाच्या काळामध्ये 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता दादा. आणि ते 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16 लाख रुपये केलं. कोरोनाच्या काळामध्ये माणसं जास्त रोगाने मेले का धास्तीने मेले? लोक एकमेकाला आधार देत नव्हते त्या टायमाला. निराधार करत होते. निराधार. सहज एखादा जर पॉझिटिव्ह माणूस आला ना, ते जर खोकला ना, शेजारच्यानं विचारावं काय झालं, काय नो खोकला. खोकला अरे बापरे, खोकल्यातले माजलगाव मध्ये तर 10 जण मेले. जगन का वाचन ते? आधार देत नव्हते. कधी कुणाची परीक्षा बघायची नाही सजन. कधी वेळ कोणावर कशी येईल सांगताच येत नाही सजन. भजन करायचा वारकरी महात्मा. सकाळी काकडा करायचा, सायंकाळीच्याला हरिपाठ करायचा, कीर्तनाची सेवा करायचा. 80 वर्षाचा म्हातारा माणूस हॉस्पिटलमध्ये गुरुजी 8 दिवस ऍडमिट होता. आणि त्या 8 दिवसाचं बिल डॉक्टर साहेबांनी 16 लाख रुपये केलं. म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर साहेबांनी विचारलं बाबा 16 लाख रुपये बिल झालं म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? मात्र जरा दंडील होता आपा. मात्र म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही मला ओळखलंच नाही म्हणे. तुमचा पूर्ण दवाखाना विकत घ्यायची ताकद आहे माझ्या लेकरामध्ये. मला ओळखलं नाही तुम्ही. दवाखाना विकत घ्यायची ताकद आहे माझ्या लेकरामध्ये. मग डॉक्टर साहेब म्हणजे 16 लाख रुपये शब्द ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात का पाणी आलं? म्हाताऱ्याने इतकं गोड उत्तर दिलं सज्जन. म्हातारा म्हणे डॉक्टर साहेब मी एक वारकरी आहे. मी 8 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तुम्ही 16 लाख रुपये बिल काढलं. जगाच्या मालकानं मला 80 वर्ष सांभाळो, अजून रुपया सुद्धा बिल मागितलं नाही. काय कृपाळूपणे भगवंताचं. मग तुमचं आमचं रक्षण करणार जर ब्रह्मांडाचा मालक असेल, जगद्गुरु तुकोबाराय माता, त्याचं भजन तुम्ही का करत नाही? कारनाटविसी कृपाळू देवासी कारनाटविसी कृपाळू देवासी
कृपाळू देवासी कारणाठविषे कृपाळू देवा कृपाळू देवासी कारे नाटवीसी कृपाळू देवासी कुमाई भजन करत नाहीत. प्रश्न विचारला जगद्गुरु तुकोबाराय. इंद्रिय देणारा तो आहे, रक्षण करणारा तो आहे, मग त्याचं भजन का करत नाहीत तुम्ही? लोक म्हणले महाराज भजन करायला आम्ही तयार आहेत, पण नेमका अस्तित्व मान्य करता जगामध्ये देव आहे का? सध्याच्या काळात लोक म्हणतात भजन करा भजन करा. कोण्या देवाचं भजन करायचं? देवाची संख्या तर भरपूर झाली जगामध्ये, भरपूर देव झालेत. कसे देव झालेत? तुकोबाराय म्हणतात नाटामध्ये शेंदरी हेंदरी हे देव आहेत. काही देव झालेले आहेत, काही देव लोकांनी तयार केलेले आहेत, काही देव भीतीच्या पोटी तयार झालेले आहेत. नेमकं कोण्या देवाचं स्मरण करायचं? नाटांनी माझ्या नाथ बाबाडी भारुडामध्ये सुद्धा देवाचे प्रकार सांगितले बघा. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोनी वस्त्र अलंकार आणि मना येईल ते नाव ठेविले. मग त्या देवाचं भजन करायचं का? देवाची संख्या जरी भरपूर असली, कोण्या बी देवाचं स्मरण करायचं नाही. जो स्वयंभू देव आहे त्याचं भजन करायचं. विठाला 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 भगवंताचं भजन करा. अनमोल किमतीचा मनुष्य जन्म देणारा तो आहे, कोण्या बी देवाचं नाही. मग जो स्वयंभू देव आहे त्या भगवंताचं भजन करा. तुकोबारायांनी उद्गार वापरले. कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो. भजन करणारा जो आहे त्याचं सुद्धा रक्षण करणारा देव आहे. आणि जो देवाचंच अस्तित्व मान्य करत नाही त्याचं सुद्धा रक्षण करणारा देव आहे. सध्याच्या काळात लोक म्हणतात महाराज देव आहे का? देव आहे का? सहज लोक मध्ये देव आहे का? बरं मी तुम्हाला विचारतो, देव आहे का? देव आहे, देव आहे. हृदय मंदिरी शोधू न पाय. गुरुजी मलाच एक जण म्हणे महाराज तुम्ही देव पाहिला का? ना मलाच म्हणलं एक जण तुम्ही देव पाहिला का? म्हणलं नाही. रोज 2-2 कीर्तन करतात, कशा करता? म्हणलं देवाच्या प्राप्ती करता. मग भेटला का देव? माणसं प्रश्न विचारलं लई हुशार असते. कुठं झालो नाही भेटला, पण मी लय हुशार. मी त्याला विचारलं तो मोदी पाहिलास का रे? मोदी पाहिलास का? मोदी. तेव्हा म्हणला मग म्हणलं कुठं पाहिला? ते म्हणे टीव्ही मध्ये. टीव्ही मध्ये नाही, साक्षात पाहिला का सांग? तेव्हा म्हणला महाराज आपण सामान्य माणसं, देशाचा कारभार चालवणारा मोदी साक्षात कसा दिसेल तुम्हा आम्हाला? मी त्याला म्हणलं राजा नुसता देशाचा कारभार चालवणारा मोदी जर तुला दिसायला तयार नाही, ब्रह्मांडाचा कारभार चालवणारा दिसण्याकरता का त्या घरचा भाजीपाला आहे का? त्याच्याकरता काहीतरी अट्टहास करावा लागेल ना. मग जगात देव नाहीच का? आहे देव. फुलामध्ये सुगंध आहे का? नाही. फुलात सुगंध आहे, दिसतो का? नाही दिसत. टायरामध्ये हवा आहे, दिसते का? नाही दिसत. फुलामध्ये सुगंध आहे, दिसत नाही. टायरामध्ये हवा आहे, दिसत नाही. तसं या ब्रह्मांडामध्ये देव आहे पण दिसत नाही. लोक म्हणले आम्हाला बघायचं आहे. पातीला घ्या, दूध टाका, दुधामध्ये वाकून बघा, तूप दिसतं का? नाही दिसत. मग दुधात तूप नाही का? आहे. मग जसं तूप काढण्याकरता प्रक्रिया करावं लागते, तसं भगवंत प्राप्त करण्याकरता भजन करावं लागतं. विठाला कृपाळू
देवाचं तुम्ही भजन का करत नाहीत? महाराज, भजन करायला आम्ही तयार आहेत, आम्ही देवाचं अस्तित्व न मानणार आहेत, पण तुम्ही पटवून दिलं. इतकं वेळ तुम्ही चिंतन केलं, आम्हाला कळालं त्या देवाचं भजन करावं, पण असं काय केलं त्या भगवंतानी आम्ही त्याचं भजन करावं? अभंगाचं दुसरं चरण. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, सवे दोन्ही कारे नाठविसी कृपाळू देवासी, कारे नाठविसी कृपाळू देवासी. सवे दोन्ही वाढवे श्रीपती सवे दोन्ही, सवे दोन्ही कारे नाटविसे कृपाळू देवासी, कारे नाटविसे कृपाळू देवा, कृपाळू देवा, कृपाळू देवा. जगद्गुरु तुकोबराला प्रश्न विचारला, त्या देवाचं भजन करू. काय केलं त्या देवानी? काय केलं? राजा, आईच्या गर्भामध्ये असताना गर्भामध्ये रक्षण करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. वाढवी श्रीपती सवेध्वनी, रक्षण सुद्धा त्यांनी केलं. दुधाची उत्पत्ती निर्माण करणारा आईच्या गर्भामध्ये कोण आहे? तो ब्रह्मांडाचा मालक आहे. का त्याचं भजन करत नाहीस? का रे नाटविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. दुधाची आईच्या गर्भात आपण होतो, दुधाची उत्पत्ती निर्माण करणारा ब्रह्मांडाचा मालक आहे. मग त्याचं भजन तुम्ही का करत नाहीत? का रे नाटविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. या शेवट चरण आहेत का खालची, याच्यामध्ये फक्त दृष्टांत दिलेत बघा तुकोबराने. काय केलं ब्रह्मांडाच्या मालकाने? अजून ऐका. फुटती तरुवर उष्ण काळ माशी, जीवन तयासी कोण घाली. काय काय वनस्पती अशाच सज्जनानो, त्याला पाणी दिलं तरच त्या जगतात. पण भर चैताच्या महिन्यामध्ये लिंबाच्या झाडाला पालवी फोडवणारा कोण आहे? अरे अंगूरची जर बाग असन, पाणी द्यावं लागतं, खत द्यावं लागतं, तेव्हा ते जगतात. पण उन्हाळ्याच्या टायमाला लिंबाला पालवी फोडणारा कोण आहे? तो ब्रह्मांडाचा मालक आहे. त्याचं भजन तुम्ही का करत नाहीत? का रे नाटविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एक. त्यांनी सगळ्या वनस्पतीचं रक्षण केलं, यात नवल नाही. तुमची सुद्धा तळमळ करणारा, तुमचं सुद्धा रक्षण करणारा तो ब्रह्मांडाचा मालक आहे. तेने काय तुझी केली नाही चिंता, राही त्या अनंत आठवणी. का रे नाटविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. महाराज, 4 दृष्टांत दिले, कृपाळू पण सांगितलं, पण त्या ब्रह्मांडाच्या मालकाचं नाव काय तेवढं सांगा. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, तुका म्हणे जाते नाव विश्वंभर, तुका म्हणे जाते नाव विश्वंभर. त्याचे निरंतर ध्यान करी, त्याचे निरंतर ध्यान करी. कारे नाटविसी कृपाळू देवासी, कारे नाटविसी कृपाळू देवासी. निरंतर ध्यान करी, निरंतर ध्यान करी. कारे नाटविसी कृपाळू देवा, कारे नाटविसी कृपाळू देवा, कृपाळू देवासी, कृपाळू देवासी. गुरु तुकोबराय सांगतात, कृपाळू आहे, रक्षण करणारा तो आहे, करू भजन. पण त्या देवाचं नाव काय? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. का रे नाटविसी कृपाळू देवासी, पोषितो जगासी एकला तो. आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त सर्व गावकरी मंडळी